राज्यात आणि देशात गेल्या काही दिवसांपासून मतचोरीची वावटळ उठत आहे. मात्र विधान परिषदेच्या यवतमाळ मतदारसंघात मत चोरी नव्हे तर निवडणूक चोरण्याचा प्रकार करण्यात आला आहे. काँग्रेस उमेदवाराची माघार ही पूर्वनियोजित होती, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन नाईक यांनी केला आहे. काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी 2 उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी 30 मे रोजी अपक्ष भरलेला अर्ज बरोबर भरण्यात आला. मात्र नंतर पक्षाच्या एबी फॉर्मसोबत भरलेला अर्ज त्यांनी जाणीवपूर्वक चुकीचा भरला. त्यात आवश्यक असलेल्या 10 सूचनांपैकी 3 जणांच्या स्वाक्षरीच नव्हत्या. शिवाय आवश्यक त्या ठिकाणी स्वतः उमेदवाराने स्वाक्षरी केलेली नव्हती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही आवश्यक तेथे विवरण भरलेले नाही. अर्जातील त्रुटी पूर्ततेबाबत सूचना देण्याची आरओची जबाबदारी होती, मात्र त्यांनी ती पूर्ण केली नाही. तसेच छाननीवेळी प्रतिस्पर्धी उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आला. मात्र त्याबाबत ना चतुर्वेदींनी जाहीर भाष्य केले ना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी. त्यानंतर अचानक जाऊन कांबळेंनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या शंका घेण्यासाठी वाव आहे. या संपूर्ण प्रकारावर पालकमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे. एवढ्या मोठ्या विधान परिषद निवडणुकीत 5-6 उमेदवार बिनविरोध केले जातात. ही मतचोरी नसून निवडणूक चोरी आहे, असा घणाघात ॲडव्होकेट सचिन नाईक यांनी घातला. जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष प्राध्यापक अनिल उर्फ बबलू देशमुख, नगरसेवक जावेद अन्सारी, ओबीसी आघाडीचे प्रकाश जानकर, राजेंद्र गौतम पाटील आदी जण उपस्थित होते. हे पहा, साहेबराव कांबळे हे पक्षाचे विधानसभेला उमेदवार होते, पक्षाचे पदाधिकारी होते आणि त्यांनी स्वेच्छेने ही निवडणूक लढण्याची विनंती प्रांतिक काँग्रेसला केली होती आणि त्यांचा पक्षातला हा प्रवास होता. या प्रकारे हे जे काही सध्या देशात आणि राज्यात हे सत्ताधारी ज्या पद्धतीचं राजकारण आज देशामध्ये करतात आणि याला हे जे बळी पडत आहेत, हा मोठा चिंतेचा विषय आहे. ठीक आहे, आता यांनी हे करणं अपेक्षित नव्हतं, परंतु त्यांनी केलं आहे. तर याच्यामागे कोणत्या शक्ती आहेत, याच्यामागे काही दबाव होता का, काही प्रलोभन होतं का, याची चौकशी आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे मागितली आहे, आयोगाकडे मागितलेली आहे आणि त्याची चौकशी झाल्यावर या गोष्टी पुढे येतील. ज्या व्यक्तींनी स्वतःच्या पक्षाच्या मूल्याशी तडजोड केली, ज्यांनी लोकशाहीच्या मूल्याशी तडजोड केली, अशा व्यक्तीला तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्षात प्रवेश देता, म्हणजे याचा अर्थ जिल्ह्याचे पालकमंत्री हे अशा प्रकारच्या लोकांना संरक्षण देत आहेत का? हा एक मोठा प्रश्न या जिल्ह्यातील समस्त नागरिकांना आणि या निवडणुकीच्या मतदारांना पडला आहे आणि याचं पालकमंत्र्यांनी उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, असं मी त्यांना आवाहन करतो.